मम्मी इकडे उद्याच्या जेवणाची तयारी करते, कारण आम्ही प्रवासात पण खायला काहीतरी नेणार आहोत. 4 लोकांचं 7 दिवसासाठी सामान बघा केवढं आहे. कोलोराडोला जायला आम्ही आता ही गाडी घेतलेली आहे. आता 2 तास झालेले आहेत, 100 मैल चालवली आपण गाडी आणि आता आपण थांबलोय पिकनिक एरियामध्ये चहा आणि साबुदाणा खिचडी खायला. आणि आपली साबुदाणा खिचडी आणि मागे ढोकळा, सगळं थंडगार झालेलं. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आज संडे आहे आणि उद्या आम्ही ट्रिपवर चाललोय कोलोराडोला. त्यासाठी आमची जरा तयारी चालू आहे. तर मम्मी डॅडी आज पॅकिंग करतायत आणि इकडे काय बनतंय, ही वांग्या बटाट्याची भाजी बनते. आणि आता तुम्हाला पॅकिंग कसं चाललं आमचं ते दाखवतो. सगळे स्नॅक्स काढून ट्रिपला काय न्यायचे ते डिसाईड करतोय आम्ही. आणि साईड बाय साईड कपड्याचं पण पॅकिंग करतोय. काय काय घेतलंय? हे पिझ्झावर ऑरिगॅनो, पेरी पेरी, जिंजर गार्लिक पेस्ट, नंतर हे पिकल, लिंबू लोणचं आणि हे सगळे ॲस्ट्रोनॉट फूड. पावभाजी, दाल मखनी, व्हेज बिर्याणी आणि काय बरं मिसळ. हे ॲस्ट्रोनॉट फूड आहे, हे मला खूप आवडतं. ह्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी, हे ड्राईड असतं आणि ह्याच्यात डायरेक्ट पाणी टाकली की पावभाजी रेडी होते. आणि ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नसतात कारण हे फ्लॅश फ्रीज केलेलं असतं. ते कॅम्पिंगसाठी आणि अशा ट्रिपसाठी चांगलं आहे. ह्याच्यातलं सर्वात खतरनाक मला हे वाटतं, बटाटा वड्याची भाजी एकदम खतरनाक लागते. ठीक आहे, बाकी स्नॅक्स चिकी, नंतर बाकरवडी तिकडे ट्रॅव्हलिंगमध्ये खायला आणि तिकडे आपल्याला चहा बनवायला मस्त. ते डब्यांमधून न्यायला नको ना. आणि हे सगळे छोटे कॉफीसाठी आपल्याला सॅशे, बॉटल न्यायला नको. आणि ट्रिपला जाताना एवढे घरचे स्नॅक्स का नेतोय, कारण आम्ही एक विला बुक केलाय तिकडे, जिकडे किचन पण असणार आहे. ही आमची एकदम रिलॅक्स ट्रिप आहे. कोलोराडोला जाणार, मस्तपैकी हॉटेलमध्ये राहून मजा करणार आहे. बाहेर थोडं संध्याकाळी फिरला जाणार. मेन म्हणजे माझं ऑफिस पण आहे, सो दिवसभर काम करणार आणि मग नंतर संध्याकाळी फिरला जाणार. जेवढे ट्रॅव्हलचे दिवस आहेत तेवढे सगळे मी सुट्टी टाकलेली आहे. आणि माझ्या गाडीने जाणार नाही होता आम्ही रात्री गाडी पिकअप करणार एअरपोर्टवरून आणि मोठी गाडी कुठली तरी घेणार आणि त्यांनी जाणार आहे. स्टेकेशनला चाललोय आम्ही. जास्त एकदम फिरायचं करणार नाहीये. तर आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही स्नॅक्सचं सगळं पॅकिंग केलेलं आहे. आता कपड्याचं पॅकिंग करतोय. आणि या रूमची हालत बघा. सगळं थोडंफार बॉक्सेसमध्ये मी पॅक करून ठेवलं, कारण घर पण शिफ्ट करायचंय. आणि हे सगळं आमचं थँक्सगिव्हिंगचं शॉपिंग आहे, ब्लॅक फ्रायडेला केलेलं. सो ह्याच्यातले पण थोडे कपडे आहेत जे ट्रिपला आम्हाला घालायचे आहेत, जॅकेट्स वगैरे आहेत. सो आता हे आज जाऊन मम्मी डॅडीला देतो. आता 9 वाजलेले आहेत आणि आम्हाला आता गाडी पिकअप करायला जायचं आहे एअरपोर्टला. सो आता मी आणि डॅडीनी उबर बुक केली आहे. डायरेक्ट तिकडे जाऊन गाडी पिकअप करून आम्ही घरी येऊ. मम्मी इकडे उद्याच्या जेवणाची तयारी करते, कारण आम्ही प्रवासात पण खायला काहीतरी नेणार आहोत आणि प्लस तिकडे पोचल्यावर डिनरसाठी पण. काय म्हणते मम्मा? चिकन बनवले आणि साबुदाणा खिचडी आणि ढोकळा. अरे बापरे. ओके, चला आमची लिफ्ट आली आहे तर फटाफट आम्ही निघतो. अरे वा, राहुल पण आला. थांबतोय तू घरी, काय येतोय गाडी पिकअप करायला? अरे काय हाय. त्याला पण भेटलोय मी. आता मी बसलो रेंटल कार सेंटरला. तर गाडी पिकअप करूया. नॅशनलमधनंच घेतली आहे ॲज युजल. ही एक शेवी सबर्बन आहे आणि एक वॅगनियरचं ऑप्शन आहे. सो आम्ही त्याला विचारलं की ही जरा चेकआउट करतो आतून कशी आहे. ही घेऊया. चालेल. वॅगनियर पण आधी चालवली आहे ना आपण ह्याला गेलेलो जेव्हा, कुठे डेथ व्हॅली. डेथ व्हॅलीला. ओके, चाल मग हीच घेऊया. सांगतो त्याला. बाहेरून एक सेफ्टीसाठी व्हिडिओ काढून घेतो. डॅमेज असेल तर आत्ताच रेकॉर्ड होईल. थोडी मळलेली आहे पण ह्याच्यापेक्षा तिप्पट आपण मळवणार आहोत त्याला, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. ओके, हा एक स्क्रॅच आहे इकडे आणि इकडे एक छोटासा स्क्रॅच आहे. बाकी सगळं बरोबर आहे. चला आता निघूया. खतरनाक आहे ना? जबरदस्त आहे, चांगली गाडी.
आणि आईस टायरच आहेत ना. हाँ स्नो टायर है त्याला, उनका प्रॉब्लम नहीं. एक पॉइंट में मेरे को भी चलाने का ये ट्रिप पे गाड़ी. हाँ चला मैं कब भी चलाने नाही चला नाही का. कोलोराडोला जायला आम्ही आता ही गाडी घेतलेली आहे, शेवी सबर्बन घेतली आहे. साईज बघा फक्त गाडी वॅगेनियर पेक्षा पण लांब आहे. ही ऑलमोस्ट मागे 4 इंचाची जागा आहे, कारण फायर लेनवर गाडी नाही पाहिजे. गाडी पण फोटो काढतोय. पण मस्त आहे ना गाडी. उद्या 6ला सकाळी निघायचं आपल्याला. सकाळी ब्रेकफास्टसाठी ढोकळा तयार होतोय. आता 12 वाजलेत आणि जस्ट आमचं पॅकिंग करून झालेलं आहे. मी 3:30ला सकाळी उठणार आहे. मी सगळ्यात जास्त झोपणार 3.5 तास. पण तू गाडीत पण झोपशील ना. नाही मी कधी झोपतो, मी रेअरली झोपतो मी. उद्या तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा घोरताना गाडीमध्ये. 3:30ला मी उठणार आहे, त्याच्यानंतर मी राहुलला उठवणार. मला जर चहा वगैरे पण त्याच्यानंतर डॅडी झोपले गाडीमध्ये. कॅलिफोर्निया अख्खा ट्रिप तुझ्यावर जागा होतो मी. हे तुला असं वाटतं पण तेव्हा तू झोपेत बडबडत होतो. नाही जागा होतो मी. ठीक आहे कल देखते. घेत असेल मध्ये पण जागा होतो. हे मला सांग, तो जो मोठा थर्मस आहे त्या डॅडी आणि माझा ब्लॅक टी घेते बरोबर. नंतर जो दुसरा ब्लॅक वाला तुझा थर्मस आहे त्याच्यात नॉर्मल चहा बनवून घेते, दूध वगैरे साखरवाला. राहुल साठी तो छोटा थर्मस आहे त्यात कॉफी बनवून घेते. मी कितीला उठू? 5:30ला उठू. तुला ड्राईव्ह करायचं म्हणून तू करत आम्ही निघालो. चला गुड मॉर्निंग. आता वाजलेत 6:05 आणि आम्ही सकाळचा क्विक चहा मारतोय आणि आता आम्ही रेडी आहोत निघण्यासाठी. तर गाडी व्हिजिटर पार्किंगमध्ये लावली आहे. तिकडनं पहिली खाली आणतो घराच्या आणि मग एक एक करून सामान टाकूया. आता मी आणि डॅडी पहिली गाडी घ्यायला चाललोय आणि तिकडनंच गाडी मी रिमोट स्टार्ट केलेली आहे, म्हणजे जरा 2 मिनिटात गरम होईल. तर डायरेक्ट घराखालीच लावली आहे, म्हणजे पटकन सामान आणता येईल आपल्याला. आणि परत एकदा साईज बघायची. आणि गाडीच्या वर बघा जो दव येतो तो फ्रीज झाला आहे, जसं बर्फ झाला आहे. त्याचं एक फीचर बघा, इकडे शेवरोलेचा लोगो दिसतोय, त्याच्या खाली पाय मारला की डिक्की ओपन होते. वापस कर. तीन रो आहेत, पुढच्या सीट, मधल्या सीट आणि या मागच्या सीट. तरी केवढी मोठी डिक्की आहे. 4 लोकांचं 7 दिवसासाठी सामान बघा केवढं आहे. 2 मोठ्या बॅगा, 2 कॅबिन बॅगा, स्नॅक्स, पाण्याची केस, आईस बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे बटर, चीज आणि रात्री डिनरची चिकन. ते मी आदल्या दिवशीच बनवून ठेवली, म्हणजे आज ती मॅरिनेट असते की मुरेल आणि रात्री खतरनाक लागेल. प्लस अजून इथं बॅकपॅक्स वगैरे ठेवल्यात आणि हे सगळं खायचं पाहिजे सामान आहे आणि थोडंफार मम्मीचे बूट्स वगैरे. 4 लोकांच्या हिशोबाने एवढं सामान आम्ही घेतलंय. आता ते गाडीत ठेवता ठेवता खूप मजा येते. 3 डिग्रीमध्ये मला गरम व्हायला लागलं एवढी मेहनत करून. हां तेवढी मला गॅप जरा पाहिजे रे रिव्ह्यूमध्ये बघायला. मी धूर येतोय बा. चला सामान पॅक. गॅप पाहिजे तर थोडं सामान आमच्या पायाकडे ठेवू शकते मी. ना आता बरोबर आहे, दिसतंय मला मागणं. हे पण इकडनं मिरर दिसतोय, म्हणजे मिरर मधनं बाहेरचं दिसतंय. लास्ट मला फक्त शूज घालायचे आहेत आणि माझे शूज घ्यायचे आहेत दुसरे, जे मी विसरलो होतो. हां ते आता डायरेक्ट असे टाकेन. म्हणजे ही गाडी पण 7 वाजले. एक ट्रेलर लागला. चला निघूया. सगळं घर बीर लॉक केलंय. रेडी? येस. पहिला हीटर लाव. सीट हीटर तुम्हाला आहे मागे लावू शकता. आता आपल्याला डेन्व्हर कोलोराडोला पोहोचायला 11 तास आहेत आणि व्हॉइस ओव्हर करतोय कारण ॲपलच्या नवीन अपडेटमध्ये फोन जेव्हा ॲपल कारप्लेला कनेक्टेड असतो तेव्हा व्हिडिओमधला ऑडिओ रेकॉर्ड होत नाही, म्हणून माझे गाडीत काढलेले पुढचे सगळे व्हिडिओज वाया गेलेत. आता आपण एका पिकनिक एरियाला थांबतोय. अमेरिकेत सगळ्या हायवेजवर थोड्या थोड्या अंतराने असे पिकनिक एरिया किंवा रेस्ट स्टॉप बनवलेले असतात ट्रक ड्रायव्हरसाठी आणि गाड्यांसाठी पण. तर आता आपण आपला पहिला ब्रेक घेतोय नाश्ता करण्यासाठी. चला उतरा. आता 2 तास झालेले आहेत. 100 माईल चालवली आपण गाडी आणि आता आपण थांबलोय पिकनिक एरियामध्ये चहा आणि साबुदाणा खिचडी खायला. थंडच खायची. मायक्रोवेव्ह आणलास तू? नाही, सिली क्वेश्चन. आपल्या डब्यात चहा आहे.
थंडी आहे म्हणून. एवढी वाजत नाही पण मम्मी बोलते म्हणून जॅकेट घालतो. थंडी आहे ना, गाडीत बसून मस्त गरम वाटलेलं, पण आता खूपच थंडी वाजते. तर या डब्यात मी चहा आणलेला आहे. इथे दूधवाला चहा आहे ह्याच्यात पण आणि ह्याच्यात पण. आणि हे आहे ग्रीन टी. इथे आहे कुकीज. काय पिता तू? कॉफी पितोय. राहुल कॉफी पितोय, मम्मी चहा, मी चहा आणि डॅडी ब्लॅक टी. आणि ही आपली साबुदाणा खिचडी आणि मागे ढोकळा. सगळं थंडगार झालेलं. आणि मम्मीने एक साबुदाणा इथे फेकलेला आहे. ही मम्मीची निशाणी असेल इकडे. गाडीत गरम झालेल्यामुळे असं वाटलं मस्त, बाहेर पण खूप असं छान वातावरण असं कुडकुडते. मग उन्हात आहे ना, ते उन्हाला पण काय गरमच नाही. चहा पण थंड झाला ना. एका 2 डिग्रीमध्ये एवढी हालत आहे तुमची. -7-8 मध्ये काय करणार? कॅप बी ग्लोव्ज घातले की होते. 9 वाजलेत. मस्त वाटतंय खायला. इकडे खिचडी आणि ढोकळा चालू आहे आणि डॅडी प्युअर CKP आहे म्हणून तो सोडे घातलेली. काय आहे? सोडे घातलेला तिखट शिरा. सोडे घातलेला तिखट शिरा खातो डॅडी. चला आपलं झालं इकडचं. आणि आता आपण सगळं सामान घेऊन ट्रॅश कॅनमध्ये टाकूया. आणि मम्मी फुल फुगलेली दिसते कंटिन्यू. टी-शर्ट, त्याच्यात एक हुडी आणि त्याच्यावर हे जॅकेट घातलंय म्हणून. आता आम्ही एक सुसू ब्रेकसाठी आणि पेट्रोल भरायला थांबलोय. लव्हचं गॅस स्टेशन आहे. फ्रेश कॉफी घेतलेली आहे आम्ही. आता राहुल गाडी चालवतोय. फर्स्ट टाइम तो असं फॅमिली ट्रिपमध्ये आमच्याबरोबर गाडी चालवतोय. आणि आता ऑडिओ गेल्यामुळे मी तेव्हा ज्या गप्पा मारलेल्या त्या मला आता आठवत नाही आहेत, नाही तर मी व्हॉइसओवरमध्ये सांगितल्या असत्या. पण म्हणून आता तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. आता 2-3 तासाचा प्रवास झाला आहे म्हणून आम्ही अजून एका रेस्ट एरियामध्ये थांबतोय टी आणि स्नॅक्सचा ब्रेक घेण्यासाठी. वॉच फॉर रॅटल स्नेक्स लिहिलेलं इकडे. साप येऊ शकतो. साप आला तर गाडीत उडी मारायची. छान केलंय. त्या साईडून बघू. एकदम स्लाइड पर दोनों लाइन के बीच में है. खतरनाक स्ट्रेट आहे. तो गुड इनफ. एक डोळा बंद करून वाकडा उभा राहिला एका बार तर स्ट्रेट वाटेल. तर चहा आणि भाकरवडी खातोय आम्ही. मला कायम खातानाच दाखवतोय. मग खायलाच थांबतोय ना आपण. नुसतं उभं राहायला थोडी थांबतोय. तिघही दिसतात. हा पिताना दिसतोय, डॅडी खाताना आणि पिताना दोन्ही दिसतोय. मग ठीक आहे. पण पिशवी तुझ्या हातातच आहे. आता आम्ही रेस्ट स्टॉप मध्ये आलोय वॉशरूमला जायला. किती मस्त आहे. तेलचा वास येतो. एकदम क्लीन आणि छान रेस्ट एरिया आहे. कोणी नाही आहे. ते ऑफिस सारखं इन्फॉर्मेशन सेंटर आहे पण कोण नाही आहे इकडे सध्या. वरती बघा जुना CCTV सारखं फुटेज आहे. आणि वेंडिंग मशीन्स पण आहे तिकडे कोणाला काय ड्रिंक वगैरे पाहिजे असेल तर. असे जरा इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी स्क्रीन आहे. मी आणि राहुल एक डाएट डॉक्टर पेपर घेतोय. आता ओढू नको. चलो. आता आमचा रेस्ट स्टॉप झालेला आहे. परत राहुलच गाडी चालवतोय आणि मग जेव्हा लंचला आम्ही थांबू तेव्हा मग स्वॉप करून डॅडी चालवेल. तर चला आता निघू. आता 500 मैल बाकी आहेत आपले आणि 8:07 आपण डेन्व्हरला पोहोचणार आहोत आपल्या हॉटेलला. आता मी वॉटर बर्गरला आलोय लंच करायला कारण फास्ट हेच मिळेल. कुठे बसून जास्त खाणार नाही आहे आम्ही. पटकन निघायचं आहे. आता आमचं जेवण आलेलं आहे आणि आम्ही घेतलं स्पायसी चिकन सँडविच, अनियन रिंग्स आणि फ्राईज आणि ड्रिंक पण घेतलेलं आहे. वॉटर बर्गर ही टेक्सासमधली एक बर्गरची चेन आहे चांगली. मम्मी डॅडीने आधी खाल्ली नव्हती म्हणून आता आम्ही हे खाणार आहोत.
आपल्या ट्रिपचा पहिला बर्फ आपल्याला दिसायला स्टार्ट झालाय. एकदम थोडासा आहे पण पांढरा पांढरा दिसतोय बघा तिकडे. पण आता पुढे आपल्याला खूप बर्फ दिसणार आहे. आणि आता आपल्याला पोचायला 3 तास 52 मिनिटं आहेत आणि अजून 266 माइल्स बाकी आहेत. आणि आपण 7:15ला पोचणार आहोत संध्याकाळी. बघा काय मस्त वाटतं ड्राईव्ह करायला इकडे. सनसेट होतोय ऑलमोस्ट झालाय. आणि समोर दिसतोय हा एक वॉल्केनो आहे पण हा मला वाटतं इनॲक्टिव्ह आहे. पण मस्त वाटतंय बघा. रॉकी माउंटन्सची फर्स्ट ग्लिम्स आपल्याला दिसते. सगळे स्नोनी कवर्ड आहेत. आपण उद्या या माउंटन्सच्या एकदम आत डीप जाणार आहोत वरती. पण बघा किती मस्त लेयर्स दिसत आहेत सगळे. जबरदस्त वाटतंय. आता आपण एवढा वेळ स्टेट हायवेवर होतो आतल्या रस्त्यांवर. आता आपण डायरेक्ट इंटरस्टेटला लागणार आहोत आणि इंटरस्टेटवरून डायरेक्ट आपण डेनवर. आता पोचलोय आपण आपल्या हॉटेलला आणि आता पहिलं चेक इन करूया. त्याच्यानंतर मग सगळं सामान काढूया. तर चेक इन केलंय. राहुल लगेज कार्ड घेतोय. सगळं सामान न्यावं लागेल. बघूया काय काय आहे ते. पाणी तर न्यावं लागेल कारण आता -4 आहे रात्री. ते गाडीत फ्रीज होईल. डिक्की लगेगा. लिक्विड आयटम सगळे घ्यावे लागतील आपल्याला. बाकी पेपर प्लेट वगैरे सगळे ठेवू शकतो आपण. आपल्या 2 बॅगा आणि जॅकेट विकेट जे लागणार आहे ते. चल फटाफट करूया. 0 डिग्री आहे आता. मम्मी डॅडी आणि राहुल रूममध्ये गेलेत. मी गाडी पार्क करून आलो. खतरनाक थंडी आहे आणि मम्मी डॅडीला एवढी सवय नाही आहे म्हणून त्यांना लगेच रूममध्ये पाठवलं. पण आता मी पहिलं रूममध्ये जातो आणि मग भेटतो. पटकन तुम्हाला एक रूम टूर देतो. ही लगेज कार्ट आम्ही घेतली आहे. त्याच्यामध्ये सगळं आमचं लगेज आहे आणि एक फुल किचन, ही लिव्हिंग एरिया आणि 2 क्वीन बेड. आम्ही एकच रात्र इकडे आहोत म्हणून जास्त काय फॅन्सी घेतला नाही आहे. आणि हे रेस्टरूम. तर आता भूक लागली आम्हाला आणि आम्ही घरून काल चिकन बनवून आणलं आहे आणि आत्ता इंडियन स्टोअरमध्ये थांबून मी फ्रोझन चपात्या पण घेतल्यात. सो आता त्या चपात्या गरम करू आणि मग चिकन बरोबर खाऊ. इकडे चपाती बनते. हल्दीरामच्या फ्रोझन चपात्या आहेत. मायक्रोवेव्हमध्ये पण करू शकतो आणि तव्यावर पण करू शकतो. आणि तव्यावर करायची एक रिस्क आहे की ते स्मोक अलार्म वाजू शकतो. म्हणून नुसत्या गरम कर, भाजू नको. आणि ही आपली चिकन काल बनवलेली आणि आपल्या चपात्या. आता मी खायला बसतो. भूक लागली ना. चल खाऊया. तर असा होता आपला डॅलस टू डेन्व्हर प्रवास. तुम्हाला आमच्यावर प्रवास करून कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि राहुलचं कॉन्व्होकेशन जे होतं ते या ट्रिपच्या आधी होतं पण मी तो व्हिडिओ लवकर टाकला कारण नाही तर मग खूपच उशीर झाला असता. आणि आता पुढच्या आपल्या व्हिडिओजमध्ये खूप धमाल आहे म्हणून आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.